बोलो यीशु मसीह की। लाईट जरी नसली तरी आवाज चांगला येतोय कारण माईक चालू आहे. आमेन. पण तोटा हा आहे की कोणी झोपलं तरी दिसणार नाही का. म्हणून ह्या संधीचा फायदा घेऊ नका. बोला, ह्या संधीचा फायदा घेऊ नका. सगळ्यांनी एकमेकांना म्हणा, मी झोपणार नाही. एकमेकांना पाहून बघा, म्हणा, मी झोपणार नाही. आणि तू झोपला, बोला बोला, एकमेकांना बोला, तू झोपला तर मी तुला चिमटी घेईल. म्हणजे मी पण झोपणार नाही आणि तुला पण झोपू देणार नाही. समजलं का? हा. जर शेजारचा झोपायला लागला तर काय करायचं? बोला बोला, काय करायचं? हा. कारण ही चिमटी चांगल्यासाठी आहे. आमेन. कारण देवाचं वचन चांगल्यासाठी का वाईटासाठी? म्हणून झोपू नका आणि दुसऱ्याला झोपू देऊ नका. जर झोपायला लागला तर चिमटी बिंदास घ्या. आज तुम्हाला पूर्ण मोकळीक आहे. हालेलुया. नको तेव्हा चिमट्या काढतात एकमेकांची, नाही का? आता संधी आहे तुम्हाला, चांगल्या कामासाठी करा. हालेलुया. ठीक आहे. परमेश्वराच्या वचनाकडे जाण्यासाठी किती जण तयार आहात? आमेन. तयार आहात? कोण बोलणार आहे आपल्याशी? देव. आमेन. बरोबर. परमेश्वर आपल्याशी बोलणार आहे हा विश्वास ठेवा. आणि मी विश्वास ठेवतो की देवाची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. आमेन. एक छोटीशी प्रार्थना करून देवाच्या वचनाकडे जाऊ. सर्व शक्तिमान आमच्या जिवंत देवा, आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्न करत्या प्रभू, सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुला देतो. तुझ्या पवित्र नावाला उंच करतो देवा, कारण तूच त्या योग्य आहे. माझी लायकी नाही, माझी योग्यता नाही, योग्य तूच आहे देवा. परत एकदा स्वतःला तुझ्या पायाजवळ मी झुकवतो, कारण देवापा मनुष्य केवळ मातीने धूळ आहे. परमेश्वरा, हीच आमची जागा आहे प्रभू. आणि म्हणून राजा, तुझ्या चरणाजवळ स्वतःला झुकून दे बाप्पा. मी तुझ्याकडे याचना करतो की तू बोल, माझ्या मुखाचा ताबा तू घे. केवळ आवाज माझा असावा, शब्द तुझे असावे. तू बोलावं, आम्ही ऐकावं, असं होऊ दे प्रभू. या संपूर्ण जागेला पवित्र आत्म्याने नियंत्रित कर. माझ्या मुखाला पवित्र आत्म्याने नियंत्रित कर. माझ्या जीवनाला पवित्र आत्म्याने नियंत्रित कर. तू बोल, आम्ही ऐकत आहोत दे बाप्पा. येणारं वचन आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी आशीर्वादाचं कारण कर दे बाप्पा. आणि प्रभूजी, आज या ठिकाणी पवित्र आत्मा तू अद्भुत कार्य कर दे बाप्पा. तू बोल परमेश्वर पिता, जी गरज आहे आज आमच्या आत्मिक जीवनासाठी ती तू पुरव प्रभू. आणि सर्व गौरव तुला मिळावं असं होऊ दे. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आणि तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली. हालेलुया. चला एक वचन काढू आपण. करिंथकरास पहिले पत्र, करिंथकरास पहिले पत्र याचा 10वा अध्याय वचन 12 वाचन. करिंथकरास पहिले पत्र याचा 10वा अध्याय वचन 12. हा वाचा. आता नीट लक्ष द्या सगळ्यांनी. लहान लेकरं नीट लक्ष द्या, इकडे बघा. लहान लेकरं लहान आहेत, त्यांना कळत नाही म्हणून ते ओरडतात. पण आपण आई वडील आहोत, आपल्याला कळतंय. अशा लहान लेकरांना बाहेर थोड्या वेळ घेऊन जा, फिरून आणा, पण इथं लोकांना डिस्टर्ब करू देऊ नका. कारण त्या आवाजामुळे इतर लोक पण डिस्टर्ब होतात. लेकरांना नाही कळत कारण ते लहान आहेत, पण आपण आई वडील आहोत, आपल्याला कळतं. म्हणून अशा रीतीने लेकरांना शांत करा, बाहेर घेऊन जा, थोडं फिरून आणा, परत येऊन बसा. पण तुमच्यामुळं, लेकरांमुळं बाकीच्या लोकांना डिस्टर्ब होऊ देऊ नका. देवाचं वचन गांभीर्याने ऐका. आमेन. कारण नीट लक्ष द्या, परमेश्वर बऱ्याचदा डबल बोलत नाही. देव जे बोलतो ते एकचदा बोलतो. आमेन. म्हणून मला जरी कोणी सांगितलं सर हा संदेश परत द्या, तर मी देऊ शकत नाही, कारण देव एकचदा देतो. आमेन. आणि म्हणून परमेश्वराचे शब्द आपल्या कानापासून खाली पडू देऊ नका, तर ते आपल्या हृदयापर्यंत जाऊ द्या. आमेन. आणि म्हणून देवाच्या वचनाकडे जाण्या अगोदर मी तुम्हाला विनंती करतो, इकडं तिकडं कुठंच बघू नका. फक्त मला पण बघू नका. फक्त कान लागतात ऐकायला. मला काय लागतात? कारण देवाचं वचन म्हणतं, ज्याला कान आहे तो ऐको. नीट लक्ष द्या. आंधळ्या व्यक्तीने येशूचा केवळ आवाज ऐकला की येशू या रस्त्याने चाललेला आहे. समजते तुम्हाला? त्याला डोळे नव्हते, पण तरी सुद्धा त्याला येशू सापडला. आमेन. येशूला शोधण्यासाठी डोळ्यांची नाही, कशाची गरज आहे? बायबल असं म्हणतं रोमकरास पत्रामध्ये, विश्वास ऐकल्याने आणि ऐकणं देवाच्या वचनाद्वारे असलं पाहिजे. आमेन. देवावरचा तुमचा विश्वास
हा ऐकल्याने निर्माण होतो आणि ऐकणं हे देवाच्या वचनाप्रमाणे असलं पाहिजे. आणि म्हणून आज परमेश्वराच्या वचनाकडे कान द्या की जेणेकरून आपला विश्वास वाढेल आणि परमेश्वर आपल्या जीवनामध्ये काम करेल. आमेन. वाचू आपण 1 कोरिंथियन्स 10 अध्याय वचन 12. म्हणून आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. हालेलुया. आता परत एकदा वाचायला लावतो हे वचन, कान देऊन ऐकायचं, नीट एक एक शब्दाकडे लक्ष द्यायचं. म्हणून आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. पौल करिंथकरास मंडळीला हे पत्र लिहित असताना सांगतो की आपण उभे आहोत असे ज्याला वाटते. हालेलुया. तो असं नाही म्हणत की तुम्ही उभे आहात म्हणून पडू नये म्हणून सांभाळा, बिलकुल नाही. पौल म्हणतो ज्याला वाटतं की मी उभा आहे. हालेलुया. वाटणं कशाला म्हणतात माहिती? वाटणं. तुम्हाला काही वाटू शकतं, वाटायला काही करू शकतात कल्पना तुम्ही. वाटण्यासाठी मी असायलाच पाहिजे अशातला भाग नाही. लहान मुलं चोर पोलीस खेळतात की नाही? जो पोलीस बनतो त्याला काय वाटतं मी काय पोलीस, तो असतो का पोलीस? पण त्याला वाटतं, बोला त्याला. आणि चोर जो असतो त्याला पण काय वाटतं मी काय, तो चोर असतो का? पण त्याला वाटतं. वाटायला काय पण वाटू शकतं. हालेलुया. तुम्ही पोलीस भरतीत गेले नाही तरी स्वतःला काय समजू शकतात? पोलीस. आणि तुम्ही चोरी केली नाही तरी स्वतःला काय समजू शकतात? चोर. वाटण्यासाठी काय वाटू शकतं? हालेलुया. थोड्या काही वर्षांपूर्वी टीव्हीवर एक सिरियल यायची, शक्तिमान. कोणती? तो असा गरगर फिरायचा आणि उडून जायचा. लहान लेकरांनी पाहिली का मला नाही माहिती, तर आमच्या वेळेस सुद्धा होती ती. समजते मी काय सांगतोय? तर आमच्या वेळेस त्यावेळेस लहान लेकर काय करायचे माहिती का? गरगर फिरायचे. त्यांना वाटत मी पण काय शक्तिमान, मी पण काय. वाटायला काही वाटू शकतं, वाटण्यासाठी काही फरक पडत नाही. पौल म्हणतो ज्याला वाटतं मी उभा आहे. हालेलुया. देवाला नाही वाटत किंवा दुसऱ्या कोणालाच नाही वाटत, आपल्यालाच वाटतं मी काय उभा आहे. बोला मी काय. नीट लक्ष द्या, हे वाटणं फार भयानक असतं. अनेक लोकांना वाटतं मी धार्मिक आहे. बोला मी काय. अनेक लोकांना वाटतं मी आत्मिक आहे. बोला काय. अनेक लोकांना वाटतं मी अभिषिक्त आहे. काय आहे? अनेक लोकांना वाटतं मी सेवक आहे. मी काय. अनेक लोकांना वाटतं मी विश्वासू आहे. काय. वाटायला काही वाटू शकतं. हालेलुया. बघा देवाला काळजी आपली. आमेन. कसं काय? कारण प्रभूला माहिती आहे झोपा काढतील म्हणून प्रभूने काय पाठवली? बोला काय पाठवली? लाईट. आता कोणी झोपू शकत नाही. आपण प्रकाशाची प्रजा आहोत. आमेन. समजते का मी काय सांगतोय? वाटायला काही वाटू शकतं, वाटायला धरबंधन नाहीये, सीमा नाहीये. बायबल असं म्हणतं, पौल म्हणतो करिंथकरास मंडळीला ज्याला वाटतं मी उभा आहे. म्हणजे पौल नाही म्हणत की तू उभा आहे, पौल नाही म्हणत की तुझी आत्मिक स्थिती चांगली आहे, पण पौल म्हणतो की बऱ्याच लोकांना असा समज असतो की मी उभा आहे. उभा आहे म्हणजे काय? आत्मिक जीवनामध्ये स्थिर आहे. हिंदी बायबल आहे का कोणाकडं? हिंदी वचन वाचा परत, हेच वचन. इसलिए जो समझता है मैं स्थिर हूं. हालेलुया. काय म्हटलेलं आहे? मैं स्थिर हूं. उभा आहे नाही म्हटलेलं आहे हिंदीमध्ये. काय म्हटलेलं आहे? स्थिर आहे. म्हणजे काय? मी विश्वासामध्ये काय आहे? स्थिर आहे. मी प्रभूमध्ये काय आहे? स्थिर आहे. मी देवाच्या मार्गामध्ये काय आहे? स्थिर आहे. वाटतं आपल्याला. हालेलुया. बऱ्याच लोकांना वाटतं मी खूप धार्मिक आहे, बऱ्याच लोकांना वाटतं मी अभिषिक्त आहे, बऱ्याच लोकांना वाटतं मी आत्मिक आहे. तुमच्या वाटण्याने काहीच फरक पडत नाही. हालेलुया. कारण बऱ्याचदा आपल्याला जे वाटतं ते असेलच असं नाहीये. समजते मी काय सांगतोय? बऱ्याचदा आपल्याला जे वाटतं ते असेलच असं नाहीये. आपल्या वाटण्याने फरक पडत नाही, देवाला काय वाटतं त्याच्याने फरक पडतो. आमेन. समजते का मी काय सांगतोय? हालेलुया. पौल म्हणतो की ज्यांना वाटतं की मी उभा आहे. प्रियांनो, हे वाटणं जे आहे ना, हे खरं आत्मिक जीवनामध्ये फार त्रासदायक आहे. ज्या लोकांना वाटतं मी धार्मिक आहे, प्रॉब्लेम काय माहिती का? वाटण्याने काय होतं? मी कोणते श्रम करत नाही. मग मला असं वाटतं मी काय ऑलरेडी धार्मिक. बोला मी काय. मग आता मला जास्त श्रम करण्याची गरज नाही, कारण मी काय झालो? धार्मिक. 15 मिनिटाची प्रार्थना करतो रोज, तरी मला काय वाटतं मी काय? दर रविवारी चर्चला जातो आठवड्यातून एकदा, तरी मला काय वाटतं मी काय? धार्मिक.
धार्मिक आहे तो अजून दुसरं काहीच करत नाही. कारण त्याला वाटतं ना मी दर रविवारी चर्चला जातो म्हणून मी काय, मी दान दशमांश देतो म्हणून मी काय, रोज सकाळ संध्याकाळ 15-15 मिनिटाची प्रार्थना करतो म्हणून मी काय. मग अशा वाटणाऱ्या व्यक्तीला 1 तास प्रार्थना करावीशी वाटत नाही. अशा प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीला 40 दिवसाचे उपवास करावेशी वाटत नाही. कारण त्याला वाटतं मी काय धार्मिक. ज्याला वाटायला लागलेला आहे ना मी धार्मिक आहे तो कोणतेच श्रम करत. हे वाटणं फार भयानक आहे. हालेलुया. किती लोकांना वाटतं आपण स्वर्गात जाऊ असं. किती लोकांना वाटतं की आपण स्वर्गात जाऊ. बापरे. आणि येशू आता आला मग येशू एक का बरं हात नाही वर करत माहिती मला. कारण तुम्हाला माहिती वाटू शकतं, मला वाटू शकतं पण जाईलच हे सांगताय ना. कळलं का, कळलं का. आज देव तुमच्याशी काय बोलत आहे. आमेन. आजपर्यंत बऱ्याच गोष्टी आपल्याला फक्त काय होत होत्या, वाटत होत्या. बोला काय होत्या, वाटत होत्या. पण देवाची इच्छा आपले डोळे उघडले. आमेन. हालेलुया. आपण जे स्वतःला धार्मिक समजत होतो ना, तुम्हाला माहितीये बऱ्याचदा अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्याने आपल्याला वाटतं की मी धार्मिक आहे, ज्याच्याने वाटतं मी आत्मिक आहे. नीट लक्ष द्या. बऱ्याचदा प्रियांनो हा मोठा गैरसमज आपण पाळतो की मला वाटतं की मी स्वर्गात जाईल, मला वाटतं की मी देवाचा मुलगा आहे, मला वाटतं मी विश्वासू आहे, मला वाटतं मी ख्रिस्ती आहे. तुमच्या वाटण्याने काहीच फरक पडत नाही. हालेलुया. वचनातून बघू आपण. कुठून बघू, वचनातून. मी माझ्या मनाचं काही नाही सांगणार आहे, आपण सगळं देवाच्या वचनातून पाहणार आहोत. हालेलुया. आज 15 मिनिटं प्रार्थना करणारा व्यक्ती, दर रविवारी चर्चला जाणारा व्यक्ती, आठवड्यातून 1 दिवस देवाला देणारा व्यक्ती, आठवड्यातून एखादा दिवस उपवास करणारा व्यक्ती, तो सुद्धा स्वतःला धार्मिक आणि आत्मिक समजायला लागलेला आहे. खरं की खोटं आहे, खरं की खोटं आहे. मी गुडघे टेकत नाही देवासमोर, मी प्रार्थना करत नाही तासन तास, मी देवाकडे मागत नाही तरी मी प्रभूची सेवा करतो. अशा व्यक्तीला सुद्धा वाटतं मी देवाचा काय सेवक आहे. बोला मी देवाचा काय सेवक आहे. तुम्हाला माहिती बायबल मध्ये इतकं सुंदर उदाहरण आहे. फिलिप्पीकरास पत्र काढा पटकन. फिलिप्पीकरास पत्र 3रा अध्याय आणि 12वं वचन. फिलिप्पीकरास पत्र याचं 3रा अध्याय आणि वचन 12 पासून पुढे वाचू आपण. नीट लक्ष द्या. पौल काय म्हणतोय स्वतःबद्दल. एवढ्यातच मी मिळवले, एवढ्यातच मी पूर्ण झालो असे नाही. आमेन. हा पौल आहे ना, जेव्हा फिलिप्पीकरास मंडळीला पत्र लिहितोय त्या कुठं होता माहिती तुम्हाला. पौलाने हे पत्र कुठून लिहिलंय तुम्हाला माहिती. घरात बसून नाही लिहिलं, घरात बसून नाही लिहिलं, चर्च मध्ये बसून नाही लिहिलं. कुठं बसून लिहिलंय, कुठं, जेलमध्ये. बोला कुठं, जेलमध्ये. कशासाठी, खून करून गेला होता का जेलमध्ये, चोऱ्या करून गेला होता का जेलमध्ये, काहीतरी गुन्हा करून गेला होता का जेलमध्ये. नाही, तो जेलमध्ये का गेला होता, कोणामुळे गेला होता, येशूच्या सुवार्तेमुळे. बोला कशामुळे, येशूच्या सेवा करत असताना पौलाला कुठे टाकण्यात आलं, जेलमध्ये. प्रभूच्या सेवेमध्ये सुवार्ता सांगत असताना तो जेलमध्ये गेला. प्रभूची सेवा करत असताना अनेकदा फटके खाल्ले, अनेकदा छड्यांचा मार खाल्ला, अनेकदा त्याला त्या ठिकाणी खोड्यामध्ये अडकून ठेवण्यात आलं, त्याच्यावर दगडमार करण्यात आला, अनेक छळ, अनेक सताव, अनेक त्रास प्रभूच्या सेवेमध्ये त्याने सहन केला. तरी सुद्धा फिलिप्पीकरास मंडळीला लिहिताना पौल म्हणतो एवढ्यातच मी मिळवलं असं मला वाटत. आपल्याला तर 15 मिनिटाच्या प्रार्थनेतच वाटतं मी काय धार्मिक आहे, मी काय धार्मिक आहे. हिवाळ्याच्या दिवसात 15 मिनिटात जागा पण गरम होत, पण तुम्हाला वाटतं तुमची प्रार्थना कुठे पोहोचल, अरे बोला कुठे पोहोचल, स्वर्गात. कळतंय का मी काय सांगतोय. 15 मिनिटात आपल्याला वाटतं की आपली प्रार्थना कुठे पोहोचल. बोला बोला कुठे पोहोचल, स्वर्गामध्ये. ठीक आहे ना. सुरुवातीच्या काळामध्ये 15 मिनिटाची प्रार्थना खूप मोठी झाली. 5 मिनिटाची प्रार्थना मी म्हणतो खूप मोठी झाली जेव्हा तुम्ही लहान होते. सुरुवात. मला एक सांगा, जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा काय असतं, काय खातं, दूध पितं. आईचं काय पितं, दूध. भाकर खातं का, चपाती खातं का, भात खातं का, नाही. जसं ते बाळ दूध सोडतं त्याच्यानंतर काय खायला लागतं, भात. म्हणजे जी नरम वस्तू आहे, बरोबर आहे ना, जी सहज पचू शकते. हालेलुया. भात खायला लागतं. त्याच्यानंतर हळूहळू आपण त्याला काय द्यायला लागतो,
भाकर. बोला काय द्यायला लागतो? भाकर म्हणजे जड अन्न द्यायला लागतो. बरोबर आहे ना? जसं त्याचं शरीर वाढायला लागतं तसं आपण त्याला काय द्यायला लागतो? जड अन्न. बोला काय द्यायला लागतो? लहान असताना एवढासा भात खायचा. बरोबर आहे ना? केवढा भात खायचा? एवढा. आता मोठं झालं पोरग, एवढं झालं 5 वर्षाचा, आता चपाती किती खाईल? किती? अर्धी तरी किमान. बरोबर आहे ना? 5 वर्षाचं पोरग 8 वर्षाचं झालं, आता किती खाईल? बोला बोला किती खाईल? 1 चपाती. आता हे 8 वर्षाचं पोरग 15 वर्षाचं झालं, आता किती खाईल? 4. किती? 4. किती? एवढाच भात खाईल का? अर्धी चपाती खाईल का? नाही. 15 वर्षाचं लेकरू मोठं झालं, आता किती खाईल? 2 ते 3 पोळ्या खाईल. खाणार का नाही? खाणार का नाही? दिवसातून किती वेळेस? 3. किती वेळेस? 3 वेळेस. जसं वाढतंय तशी त्याची भूक काय व्हायला लागली? जसं वाढतंय त्याची गरज काय व्हायला लागली? वाढायला लागली. याला म्हणतात वाढ. मला एक सांगा, प्रभू मध्ये आलो तेव्हा 5 मिनिटाची प्रार्थना होती आणि आता पण 5 मिनिटाची आहे. वाढ कुठे आहे? वाढ कुठे आहे आपली? आहे का वाढ? तेव्हा आपण कॅलेंडरवरच वचन वाचायचो ना. आता पण रोज बाहेर निघताना कुठलं वचन? कॅलेंडर. ख्रिस्ती कॅलेंडर घेतातच लोक याच्यासाठी. कशासाठी? की रोज एक वचन तरी वाचायला भेटेल. घरात बायबल धूळ खात पडलेले आहे, पण वचन कुठले वाचतो आपण? अरे बोला, वचन कुठले वाचतो? तेव्हा पण एवढाच भात खायचो सुरुवातीला, आणि आता पण तेवढाच. काय वाटतं तुम्हाला? आपली आत्मिक वाढ झाली? आपली आत्मिक वाढ झाली का? 5 वर्षाच्या लेकराला जर एवढाच भात खाऊ घातला तर ते काय होईल तुम्हाला माहिती? कुपोषित. बोला काय होईल? कुपोषित. पोट मोठं दिसायला लागतं, हातपाय बारीक दिसायला लागतात. लेकरू जास्त काळ जगू शकत नाही, कारण ते काय झालेलं आहे? कुपोषित. कारण शरीराच्या वाढीनुसार त्याला अन्न मिळालं पाहिजे. आमेन. जर शरीराला त्याच्या वाढीनुसार अन्न मिळालं नाही तर शरीर कमजोर होतं, शरीर बलवान होऊ शकत नाही. तसंच आत्मिक जीवनामध्ये जेव्हा तुम्ही विश्वासामध्ये जन्म घेतात ना, सुरुवातीला छोटस थोडं दूध देतो देवाचा दास. काय देतो? जेवढं पचल तेवढंच भेटतं. आमेन. पण जेव्हा तुम्हाला महिने होऊन जातात, वर्ष व्हायला लागतात, अनेक काळ लोटायला लागतो ना, त्यावेळेस तुमची भूक वाढायला पाहिजे. आमेन. आपली प्रार्थना. बोला बोला, आपली प्रार्थना, आपलं वचन वाचणं, आपलं उपवास करणं, याला म्हणतात आत्मिक वाढ. आमेन. 15 मिनिटाच्या प्रार्थनेत जर तुम्हाला वाटत असेल की मी धार्मिक आहे, तर विसरून जा तुम्ही धार्मिक आहात. हे तुमचं वाटणं आहे, देवाला वाटत नाही. हालेलुया, हालेलुया. कळतंय का मी काय सांगतोय ते? कळतंय का सगळ्यांना? माझी भाषा कळते का? कोणत्या भाषेत बोलतोय मी? अरे वा, कळतंय म्हणजे. हालेलुया. तुम्हाला माहिती परमेश्वर आज काय करत आहे? परमेश्वर आपले डोळे उघडतोय. बोला काय करतोय आपले? देवाचं वचन म्हणतं वेळेचा सदुपयोग करा. बोला वेळेचा काय करा? सदुपयोग करा. तुम्हाला माहिती प्रेषितांच्या कृत्यामध्ये जर तुम्ही वाचलं पहिल्या अध्यायापासून पुढे, तर प्रेषितांच्या काळामध्ये जी मंडळी होती ती काय करायची? काय करायची? त्यांचं ख्रिस्ती जीवन कसं होतं? बायबल असं म्हणतं ते रोज प्रेषितांच्या चरणापाशी बसायचे. आमेन. रोज प्रेषितांच्या शिक्षणामध्ये, सहवासामध्ये, प्रार्थना करण्यामध्ये आणि भाकर मोडण्यामध्ये तत्पर होते. आमेन. त्या काळामध्ये त्यांची आत्मिकता ही होती. आणि आज आपली काय? मला एक सांगा, येशूचं येणं त्या काळामध्ये जवळ होतं का आता जवळ आहे? बोला आता जवळ आहे का तेव्हा जवळ होतं? मग तरी ते लोक एवढी प्रार्थना करायचे. पेत्र जेव्हा बंदी खाण्यात होता, मंडळी काय करत होती? काय करत होती? झोपली होती? खाऊन पडली होती? नाही, काय करत होती मंडळी? प्रार्थना. केव्हा प्रार्थना करत होती? दिवसा का रात्री? दिवसा का रात्री? दिवसा का नाही केली असेल बरं? कारण दिवसा कामाला जात असतील ना. सोपी गोष्ट आहे ना. पोटासाठी तर काम करावं लागेल की नाही? करावं लागेल की नाही? मग ती मंडळी जी होती ना, ती पण काम करणारी मंडळी होती. ती मंडळी जी होती ती पण कष्ट करणारी मंडळी होती, शेतीवाडी करणारी होती, कोणी मासे पकडणारे होते, कोणी घरदार बांधणारे होते. त्यांच्याकडे पण कामधंदे होते, पण दिवसभर काम करायचे आणि रात्रीच्या वेळेस काय करायचे? बोला रात्रीच्या वेळेस काय करायचे? आणि कोणासाठी प्रार्थना? माझं पोट दुखतं, माझं डोकं दुखतं, माझी पाठ दुखती, कंबर दुखतं, कोंबडी आजारी पडली, कोंबडी अंड देत नाही, बकरीचं पोट फुगून आलं, ह्या प्रार्थना विनंत्या होत्या. आपल्या काय असतात सांगा मला? म्हैस दूध देत, बकरीचं पोट फुगून आलं, कोंबडी अंड देत, या प्रार्थना विनंत्या आहे तुमच्या आणि माझ्या. 5
पास्टर माझं पोट दुखतं, पास्टर माझं डोकं दुखतं, पास्टर माझं तण, सगळं माझंच. दुसऱ्यासाठी प्रार्थना नाही, शेजाऱ्यासाठी प्रार्थना नाही, गावासाठी प्रार्थना नाही, सेवकांसाठी प्रार्थना नाही, सेवकाच्या परिवारासाठी प्रार्थना नाही. फक्त प्रार्थना कोणासाठी? कोणासाठी? कारण आपली प्रार्थनाच तेवढ्या वेळेची असते. किती मिनिटाची? 5 मिनिटात किती जणांसाठी प्रार्थना कराल? आपलंच पुरत नाही इथं. हालेलुया. 5 मिनिटात आपली एवढी मोठी यादी असते ती संपत नाही. ती प्रार्थना करत करत आपल्याला वाटतं माझं जेवढं होतं मागून मागून तो आता दुसऱ्यासाठी काय मागू. हालेलुया. कळतंय का मी काय सांगतोय? अरे बोला. प्रेषितांच्या काळामध्ये जी मंडळी होती ना, प्रार्थना करत होती, रात्र रात्र प्रार्थना करत होती. कोणासाठी? कोणासाठी? स्वतःसाठी? स्वतःच्या आजारांसाठी? स्वतःच्या दुखण्यांसाठी नाही. ती प्रेषितीय मंडळी जी आहे ना, ती प्रेषितांसाठी, सेवकांसाठी, दासांसाठी, प्रभूचं राज्य वाढावं याच्यासाठी प्रार्थना करत होती. हालेलुया. हालेलुया. पेत्र ज्यावेळेस कैदेमध्ये होता, जेलमध्ये होता, तो झोपलेला होता बायबल म्हणतं. पण जागी कोण होती? मंडळी. जागी कोण होती? प्रार्थना कोण करत होती? मंडळी. हालेलुया. पेत्र झोपलेला होता पण मंडळी जागी राहून प्रार्थना करत होती. बायबल असं म्हणतं, रात्री जागणारी मंडळी जेव्हा प्रार्थना करत होती ना, तर स्वर्गदूत त्या पेत्राला उठवण्यासाठी तिथे गेला. आमेन. जेलचे दरवाजे उघडले गेले, त्या स्वर्गदूताने पेत्राचा हात धरला आणि त्याला वेशीपर्यंत आणून सोडलं. ही आहे मंडळीची प्रार्थना जी सेवकांना बळ देते. ही आहे मंडळीची प्रार्थना जी देवाचं कार्य वाढवते. ही आहे मंडळीची प्रार्थना जी बंधनं तोडते. आमेन. आजच्या मंडळीत ती प्रार्थना कुठे मला सांगा? आज आपली प्रार्थना फक्त माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी. याच्या व्यतिरिक्त आपली प्रार्थना नाहीये. तुम्हाला वाटतं की मी धार्मिक आहे, पण वाटण्याने फरक पडत नाही. नीट लक्ष द्या. हे वाटणं फार भयानक आहे. म्हणून पौल म्हणतो, फिलिप्पीकरास पत्र आपण वाचलं आता, ते वचन परत एकदा वाचा ब्रदर. ते वचन, पौल एवढी सेवा करून, जेलमध्ये जाऊन, एवढा सताव सहन करून सुद्धा पौल म्हणतो, एवढ्यातच मी मिळवले किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो असे मला वाटत नाही. हालेलुया. एवढी सेवा करून सुद्धा पौलाला वाटतं अजून सुद्धा मी धार्मिक नाही, अजून सुद्धा मी आत्मिक नाही, अजून सुद्धा मी खरा सेवक नाहीये, अजून सुद्धा मी मिळवलं नाहीये, मी प्राप्त केलं नाहीये. अरे बोला. कळतंय का? कळतंय का? एवढी अद्भुत सेवा पौलाची होती ना, की आजाराला हात लावला तरी बरा व्हायचा, सावली पडली तरी बरा व्हायचा. समजतं मी काय सांगतोय? एवढं सामर्थ्य, एवढा अभिषेक पौलाच्या जीवनामध्ये होता, तरी पौल म्हणतो मला वाटतच नाही अजून मी मिळवलेला आहे. आमेन. मला वाटतच नाही मी अजून प्राप्त केलेले. आणि आपल्याला बस आपल्याला वाटतं मी तर खूप मोठा सेवक झालो. हालेलुया. मी तर खूप आत्मिक सेवक आहे, खूप अभिषिक्त झालो. का? एवढ्यातच तुम्हाला वाटायला लागलं, एवढ्याच सेवेमध्ये तुम्हाला वाटायला लागलं, एवढ्याच दानांमध्ये तुम्हाला वाटायला लागलं, एवढ्याच चमत्कारांमध्ये तुम्हाला वाटायला लागलं. लक्षात घ्या, कधीच वाटू देऊ नका की मी धार्मिक झालो. कधीच वाटू देऊ नका मी खरा सेवक झालो. तुम्हाला माहितीये, ज्या दिवशी तुम्हाला वाटायला लागलं ना, तुम्ही थांबून जाता. तुम्ही काय करता? थांबून जाता. तुम्ही पुढे जायचा प्रयत्न करणार नाही, तुम्ही वाढण्याचा प्रयत्न करणार, देवाकडून अजून प्राप्त करण्याचा प्रयत्न करणार नाही. नीट लक्ष द्या. आज जर मी 15 मिनिटाची प्रार्थना करतोय, देव माझ्याशी बोलतोय ना, तर मी विचार करेल मी अजून अर्धा तास बसेल, मी अजून 1 तास बसेल, मी 1.5 तास बसेल, 2 तास बसेल. परमेश्वराच्या चरणी माझी भूक वाढली पाहिजे. आमेन. एक दिवस असा यायला पाहिजे की रात्रभर देवाच्या चरणी गुडघे टेकून मी बसलो पाहिजे. आमेन. माझ्यासाठी नाही, कोणासाठी? इतरांसाठी. बोला, कोणासाठी? हालेलुया. हालेलुया. आज डोळे उघडा. म्हणून बायबल देवाचं वचन म्हणतं, ज्याला वाटतं मी उभा आहे त्याने पडू नये म्हणून सांभाळा. आमेन. आपल्याला बऱ्याचदा असंच वाटतं की मी आत्मिक आहे, मी धार्मिक आहे, मी अभिषिक्त आहे, मी सेवक आहे. तुमच्या वाटण्याने काहीच फरक पडत नाही. देवाच्या वचनामध्ये तुम्ही बसतात का ते बघा. पौल म्हणतो, एवढ्यातच मी मिळवलं आणि एवढ्यातच मी प्राप्त केलं असं मला वाटत नाही. पुढे वाचा ब्रदर, ते वचन कंटिन्यू करा. असे नाही. तो म्हणतो, ज्याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने मला आपल्या कह्यात घेतले, मला ज्यासाठी येशू ख्रिस्ताने निवडले
ते मी आपल्या कह्यात घ्यावे. हा पुढे म्हणून मी त्याच्या मागे लागतो. जोपर्यंत देवाची इच्छा पूर्ण होत नाही ना, मी त्याच्या मागे लागतो. आमेन. देवाने आपल्याला का निवडलंय हे देवाकडे मागा. आमेन. हा नीट लक्ष द्या. इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती जो आहे ना, नीट लक्ष द्या, प्रभूने असंच तुम्हाला निवडलेलं नाही. हालेलुया, हालेलुया. इकडे बघा, पायाकडे बघा. सगळे जेवढे लोक इथं बसलेले आहेत जे ईश्वर विश्वास ठेवतात, किती जण ईश्वर विश्वास ठेवतात हात वर करा. हा, जेवढे लोक प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, तुम्ही प्रत्येक जण संदेश देऊ शकत नाही. तुमच्याद्वारे प्रत्येकाद्वारे भूत निघणार नाही. तुमच्याद्वारे आजार बरे होणार नाही. प्रत्येकाद्वारे नाही होणार. हे दान आहे. हालेलुया. प्रत्येक व्यक्ती जो आहे तो अन्य भाषेत बोलू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीला दान सारखे भेटू शकत नाही. पण एक गोष्ट प्रत्येक जण करू शकतो, आणि देवाची ती इच्छा आहे. हालेलुया. समजते तुम्हाला? एक गोष्ट जी आहे ना, ती प्रत्येक विश्वासणारा करू शकतो, आणि देवाची इच्छा आहे ती तुम्ही करावी. काय माहिती तुम्हाला? काय असेल बरं? प्रार्थना नाही. प्रार्थना तर करायच तुम्ही, प्रार्थना करण्याची गरज आहे. पण देवाची इच्छा आहे की तुमच्याद्वारे एक गोष्ट व्हायला पाहिजे. भले चमत्कार करू नका, भले संदेश देऊ नका, भले तुम्हाला ते दान नाही भेटलं चालेल, पण एक गोष्ट प्रत्येक विश्वासणाऱ्याद्वारे झाली पाहिजे. ती काय माहिती का? तुम्हाला प्रत्येकाला बघून सैतान घाबरला पाहिजे. हालेलुया. बोला, तुम्हाला आणि मला प्रत्येकाला बघून सैतान घाबरला. हे कोणाची मुलं आहेत? हे कोणाची मुलं आहेत? ही तुमची आणि माझी ओळख असली पाहिजे. आमेन. समजते मी तुम्हाला काय सांगतोय? सैतान घाबरायला लागला की समजून घ्यायचं परमेश्वर तुमच्या सोबत आहे. आमेन. कारण सैतान तुम्हाला नाही घाबरत. सैतान कोणाला घाबरतो? जर तो तुमच्या सोबत असेल ना येशू, तर तो सैतान कोणाला घाबरायला लागेल? तुम्हाला. आमेन. कारण आता येशू कोणासोबत येऊन उभा आहे? नीट लक्ष द्या. प्रत्येक विश्वास करण्याची गरज आहे. तुम्हाला माहिती पेत्राला पेत्राला प्रभू ख्रिस्त काय म्हणतो? पेत्रा, ह्याच खडकावर मी माझी मंडळी स्थापित करेन, जिच्या समोर अधोलोकाच्या द्वाराचं काही चालणार नाही. ही आहे सेवा, की ज्या मंडळीत परमेश्वर जेव्हा मंडळी तयार करतो, तर देवाची अपेक्षा आहे की अधोलोकाच्या द्वाराचं त्या मंडळी समोर काही चालायला नको. याचा अर्थ काय होतो माहिती तुम्हाला? एकही आत्मा नाशाकडे जायला नको. त्या मंडळीमध्ये अधोलोकाचं द्वार डायरेक्ट बंद पाहिजे. आमेन. नाशाकडे एक पण आत्मा जाणार नाही. म्हणून पेत्राला प्रवेश म्हणतो, पेत्रा, ह्याच खडकावर मी माझी मंडळी स्थापित करेन, जिच्या समोर अधोलोकाच्या द्वाराचं काही चालणार नाही. आमेन. हालेलुया. ही देवाची अपेक्षा आहे. प्रियांनो, पौल म्हणतो, ज्यांना वाटतं की मी उभा आहे त्यांनी पडू नये म्हणून सांभाळा. आज अनेक लोकांना वाटतंय मी धार्मिक आहे, अनेक लोकांना वाटतंय मी आत्मिक आहे, अनेक लोकांना वाटतंय मी अभिषिक्त आहे, अनेक लोकांना वाटतंय की मी सेवक आहे. पण तुम्हाला माहितीये, बऱ्याचदा तुमचं वाटणं हे तुमच्या पुरतच आहे. परमेश्वराला तसं वाटत नाही, कारण आपलं जीवनच तसं झालेलं नाही. हालेलुया, हालेलुया. चला एक वचन वाचू. अजून आपण एक वचन काढू. पहिले ते वचन कंटिन्यू करा ब्रदर. आता आपण जे वाचलं ते फिल्बाई करा पत्र. पुढे वाचा बरं ते अजून वचन. पुढे जाऊ दे. हा 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 हा. पुढे मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टींकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूच्या ठाई देवाचे जे वरील पाचारण, त्या संबंधाचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो. आमेन. हेच माझे काम. आमेन. हालेलुया. आत्मिक जीवन काय माहिती का तुम्हाला? मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टींकडे लक्ष लावणं. हालेलुया. आणि बक्षीस देवाकडून मिळवण्यासाठी मर्यादेकडील खुणेकडे धावणं, हेच माझं काम आहे पौल म्हणतो. आमेन. कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचंय? मागील. बोला, कोणत्या मागील गोष्टी कोणत्या आहेत? जेव्हा मी पापात होतो त्या पण मागच्या गोष्टी आहेत. बरोबर आहे. जेव्हा मी विश्वास ठेवला प्रभूवर, ती पण मागची गोष्ट आहे. जेव्हा मी 5 मिनिटाची प्रार्थना सुरू केली, ती पण मागची. जेव्हा माझ्याद्वारे परमेश्वर संदेशाद्वारे बोलायला लागला, ती पण.
जेव्हा माझ्याद्वारे लोकांचा थंडीताप बरा व्हायला लागला, ती कोणती गोष्ट आहे? मागची गोष्ट आहे. लक्षात घ्या, बरेच लोक मागच्याच गोष्टींमध्ये जगतात. माझ्याद्वारे देवाने असं काम केलं, माझ्याद्वारे परमेश्वर असा बोलला, माझ्याद्वारे हा चमत्कार झाला, माझ्याद्वारे हा आत्मा देवाच्या राज्यात आला, माझ्याद्वारे ही सेवा सुरू झाली. लक्षात घ्या, बायबल म्हणतं, पौल म्हणतो, मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करा. हालेलुया. नवीन काहीतरी मागा परमेश्वराकडे. प्रभू अजून काहीतरी होऊ दे. हालेलुया. समजते का मी काय सांगतोय? लाल समुद्र ज्या वेळेस मोशेने दुभागला, तर मोशेने ना तिथंच तंबू काढून बसायला पाहिजे होतं. काय चमत्कार झाला. आता याच्यावर काय होणार आहे? हालेलुया. कारण असा चमत्कार कधीच घडलेला नव्हता. मला सांगा ना, बायबल मध्ये सगळ्यात अद्भुत चमत्कार आहे तो काय, की लाल समुद्राचे काय झाले? 2 भाग झाले. पण तुम्हाला माहिती, ते लाल समुद्राचे 2 भाग झाले ना, मोशे त्याच चमत्काराला आठवत बसला नाही. तर त्याने विश्वास ठेवला, हे तर झलक आहे, याच्यानंतर काहीतरी अद्भुत होणार आहे. आमेन. हालेलुया. लाल समुद्र दुभागला गेला, नंतर स्वर्गातून मान्ना पडला. बायबल असं म्हणतं, मोशेने खडकातून पाणी काढलं. अद्भुत चिन्ह चमत्कार परमेश्वर रोज मोशेच्या जीवनाद्वारे त्या ठिकाणी करत होता. आमेन. जे चमत्कार झाले त्याने मागे सोडले आणि नवीन परमेश्वर काय करणार आहे त्याच्याकडे लक्ष लावलं. यालाच म्हणतात आत्मिक जीवन. आमेन. आपलं काय माहिती का, माग काय केलं होतं ना, मी माझ्याद्वारे परमेश्वराने माझ्याशी देव बोलला होता. काय माझ्याशी देव? पण आता का नाही बोलत? तुझ्याशी देव बोलला होता, आता का नाही बोलत? तू बहिरा झाला का देव मुका झाला? अनेक लोकांची साक्षी अशी, प्रभू माझ्याशी बोलायचा, आता का नाही बोलत? प्रभूने माझ्याद्वारे काम केलं होतं, आता का नाही करत? परमेश्वराने माझ्याद्वारे चिन्ह चमत्कार केले होते, आता का नाही करत? याचा अर्थ देव नाही बदलला. कोण बदललं? कोण बदललं? आपण बदललो. हालेलुया. परमेश्वर जर तुमच्याद्वारे बोलला होता ना, तर आज सुद्धा बोलायला पाहिजे. आमेन. बोलला होता याचा अर्थ तेव्हा देवाला तोंड होतं, आता नाही का? तेव्हा आता मुका झाला का परमेश्वर? नाही, तो नाही मुका झाला, आपण बहिरे झालो. आपण काय झालो? कारण देवाची वाणी आता आपल्याला ऐकायला येत नाही. जगाच्या गोष्टी ऐकून ऐकून देवाची वाणी आता आपल्याला ऐकायला येत नाही. मी नेहमी सांगतो, जर तुम्हाला देवाची वाणी ऐकायची असेल ना, जगासाठी आपले कान बंद करा. बोला, जगासाठी आपले कान. सगळ्या जगाच्या चौकशा ऐकत बसू नका, देव तुमच्याशी बोलणार नाही. हालेलुया. कोणाच्या घरात काय चाललंय, कोणाच्या दारात काय चाललंय, हे ऐकायची जर तुम्हाला सवय असेल ना, परमेश्वर कधीच तुमच्याशी बोलणार नाही. दुसऱ्याच्या चुगल्या ऐकायची सवय असेल तर देव तुमच्याशी कधीच बोलणार नाही. दुसऱ्याच्या निंदा ऐकायची सवय असेल तर देव तुमच्याशी कधीच बोलणार नाही. जर लबाडी गोष्टी ऐकण्याची सवय असेल, देव तुमच्याशी कधीच बोलणार नाही. घाणेरड्या गोष्टी ऐकायची सवय असेल, देव तुमच्याशी कधीच बोलणार नाही. टीव्ही पिक्चरचे गाणे ऐकण्याची तुम्हाला सवय असेल ना, तर देव तुमच्याशी कधीच बोलणार नाही. कारण देवाची वाणी ऐकण्यासाठी हे कान सुद्धा शुद्ध असले पाहिजे. हालेलुया. हालेलुया. विचार करा, का परमेश्वर आज माझ्याशी नाही बोलत? पहिले बोलायचा, आता नाही बोलत का? देव कमी नाही पडला, कोण कमी पडलं? आपण. बोला, कोण कमी पडलं? पौल म्हणतो, मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टींकडे लक्ष लावणं. आमेन. जे माग झालं ना, येणाऱ्या दिवसात त्याच्यापेक्षा अधिक झालं पाहिजे. हालेलुया. जे गेल्या दिवसात प्रभूने माझ्याद्वारे केलं ना, येणाऱ्या दिवसात अजून ते कार्य वाढलं पाहिजे. याला म्हणतात पुढे जाणं. आमेन. याला म्हणतात आत्मिक वाढ होणं, याला म्हणतात सेवा वाढणं. हालेलुया. आपण मागच्याच गोष्टीमध्ये इतिहास उडून बसतो. आपण काय केलं होतं देवाने माझ्या जीवनाद्वारे, आज का नाही करत बाबा? पहिले तू प्रार्थना करायचा तर तुझ्या घरात आरोग्य मिळायचं, आता तुला दुसऱ्याकडून प्रार्थना करावी लागते. का? काय झालं तुझ्या जीवनामध्ये असं? पहिले तू लोकांसाठी प्रार्थना करायचा, आता तुझ्यासाठी प्रार्थना करावी लागते. जर अशी परिस्थिती आपल्या जीवनामध्ये आलेली असेल ना, तर बघा, ज्याला वाटतं की मी उभा आहे, बायबल म्हणतो त्याने पडू नये म्हणून सांभाळा. आमेन. तुम्हाला वाटतंय की तुम्ही आत्मिक आहात, तुम्हाला वाटतंय तुम्ही धार्मिक आहात, तुम्हाला वाटतंय तुम्ही अभिषिक्त आहात, तुम्हाला वाटतंय तुम्ही सेवक आहात, हे देवाला वाटलं पाहिजे. आमेन. एक वचन वाचू आपण, मत्तई कृत शुभवर्तमान, मत्तई कृत शुभवर्तमान 7वा अध्याय वचन 21 पासून पुढे. मत्तई याचा 7वा अध्याय वचन 21 पासून पुढे. येशू म्हणतो, मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या
प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे हा. मग प्रभूजी कोण म्हणते त्याला? ख्रिस्ती लोक का विधर्मी लोक? अरे बोला, येशूला प्रभू कोण म्हणतो? ख्रिस्ती का विधर्मी? हा. ख्रिस्ती म्हणजे कोण? आपण. बोला मी. बायबल काय म्हणतं? प्रत्येक प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असं. अरे बापरे, म्हणजे कुणाबद्दल हे वचन? विधर्मी लोकांबद्दल का ख्रिस्ती लोकांबद्दल? अरे बोला, कोणाबद्दल? ख्रिस्ती लोकांबद्दल. तोंडाने कोणाचं नाव घेतात? येशूचं. बोला कोणाचं? हे प्रभू 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 प्रभू, आयुष्यभर प्रभू. आणि प्रभू म्हणतो मी तुला ओळखत. तुझा प्रवेश स्वर्गीय राज्यात होऊ शकत नाही, कारण तुला वाटतं तू ख्रिस्ती आहे, मला वाटलंच नाही तू ख्रिस्ती आहे. हालेलुया. समजते का मी काय म्हणतोय ते? बोला येशू मसीह की जय. जे झोपले त्यांनी बोला हालेलुया. घ्या चिमट्या घ्या, जे हालेलुया बोलले त्यांना चिमट्या घ्या. आहे अडचण आहे. समजते का मी काय सांगतोय? प्रत्येक प्रभूजी म्हणणाऱ्याचा प्रवेश देवाच्या राज्यात होणार नाही. अरे मला तर वाटत होत माझा होईल असं, कारण मी पाण्यात बुडून काय घेतला? बाप्तिस्मा. माझं नाव योसेफ, माझं नाव याकोब, माझं नाव डॅनियल ना. मी कुठं जाईल? याकोब जर दारूच्या भट्टीवर बसत स्वर्गात जाईल का? अरे बोला, जाईल का? नाव याकोब ठेवा, नाव योसेफ ठेवा, नाव तुम्ही काही ठेवा, अब्राहम ठेवा, काही फरक पडत नाही. नावात काही नाही प्रियांनो, तुमच्या जीवनात आहे. आमेन. तुम्ही कसे जगतायत त्याच्यावर आहे. हालेलुया. पाण्याचा बाप्तिस्मा तुमचे पाप धुवू शकत नाही. तुमचे पाप कोणी धुतले? येशूच्या रक्ताने. बोला येशूच्या. पाण्याचा बाप्तिस्मा केवळ विधी आहे की जुनं जीवन मी दफन करून टाकलं पाण्यामध्ये आणि मी जो उठलोय तो नवीन आहे. आमेन. जेवढ्या लोकांनी पाण्याचा बाप्तिस्मा घेतलाय, काय जीवन बदललं का? जुना स्वभाव सोडला. पहिले राग यायचा, आता पण येतो. पहिले शिव्या द्यायचे, आता पण देतात. पहिले भांडायचे, आता पण भांडतात. पहिले द्वेष करायचे, आता पण करतात. पहिले लवाड्या करायचे, आता पण करतात. पहिले मिश्री घासायचे, आता पण घासतात. पहिले तंबाखू खायचे, आता पण खातात. मग बदललं काय? पाण्याचा बाप्तिस्मा तुमचे पाप धुवू नाही शकत. तुम्हाला नव्याने जन्म घ्यावा लागेल. आमेन. तुम्हाला जीवन बदलावं लागेल. तुमचे स्वभाव बदलावे लागतील. तुमच्या सवयी बदलाव्या लागतील. नाही तर चर्च मध्ये येऊन सुद्धा फायदा नाही. कारण बायबल म्हणतं प्रत्येक प्रभूजी म्हणणाऱ्याचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार. किती जणांना स्वर्गात जायचंय? हात वर करा. बाकीच्यांची इच्छाच नाही. बळजबरी घेऊन जाईल प्रभू ओढून ताणून. करा हात वर. किती जणांची इच्छा आहे स्वर्गात जाण्याची? किती लोकांना मरायची इच्छा आहे? हात वर करा. परत विचारतो, किती लोकांना मरायची इच्छा आहे? हात वर करा. स्वर्गात जायचंय? स्वर्गात जायचंय? मरायचं? स्वर्गात तर जायचंय आम्हाला, पण मरायचं? स्वर्गात कशी जात? बिना मेल्याच जाऊ शकतात का? बिना मरता स्वर्गात जाऊ शकतात का? कशाला भाड्या करतात मग? स्वर्गात जायचंय म्हणतात, मरायला जर तयार नाही. बायबल असं म्हणतं, जो स्वतःच्या जीवाचा द्वेष करतो तो त्याला राखेल. आमेन. पण जो स्वतःच्या जीवावर प्रेम करतो तो त्याला गमवेल. हालेलुया. प्रभूसाठी जगायला आणि प्रभूसाठी मरायला नेहमी तयार राहा. आमेन. ज्यांना हे जग आवडतं ना, स्वर्गाचे स्वप्न बघणं सोडून द्या. हालेलुया. ज्यांना जगामध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना जग आवडतं, त्यांनी स्वर्गाचे स्वप्न बघणं सोडून द्या. ज्या दिवशी जग तुम्हाला नकोस वाटेल, समजून घ्यायचं आता तुम्ही कुठली बुकिंग केली? मला कुठली बुकिंग केली? तुमचे पैसे बघून जर तुम्हाला खुशी होत असेल, आनंद होत असेल, बापरे एवढा पैसा कांदा विकून आला, समजून घ्यायचं तुम्ही कुठे राहताय अजून सुद्धा? संसारात, जगातच आहे. हालेलुया. तुमचं सगळं मन कुठे आहे? अरे बोला कुठे आहे? मग म्हशीने 3 लिटर दूध दिलं तर आम्ही त्याच्यात पाणी टाकून 4 करतो. 3चं किती केलं पाणी टाकून? 4. म्हणून ते दूध कमी होत जातं. हालेलुया. समजतंय का मी काय सांगतोय?
कोंबडी मरायला लागली का पास्टरांना बोलवतात जेवायला या. अशी पण मरणार आहे, त्याच्यापेक्षा कोणाला खाऊ घालू. कारण पास्टर जाता जाता काय देऊन जाईल? आशीर्वाद. बोला काय देऊन जाईल? इतके तर हुशार आहेत आपण. हालेलुया. हा, चांगली कोंबडी नाही खाऊ घालणार, गुंगणारी कोंबडी. हा, कोंबडी मरायला लागली का पाहुण्यांना बोलवतात, गव्हाला येते. वा रे वा. आजारी कोंबड्या खाऊ घालाल तुम्ही लोकांना आणि तुम्हाला वाटतं तुम्ही आशीर्वादित व्हाल का? अरे बोला. आपण आशीर्वादित का नाही होत माहिती तुम्हाला? कारण आपण चांगल्या मनाने करत. बायबल असं म्हणतो, संतोषाने देणारा देवाला काही पण द्या. आमेन. विधवेने फक्त 2 नाणे दिले पण तरी देवाला आवडले. हालेलुया. आणि श्रीमंताने पैसे थैल्या भरून भरून दिले तरी देवाला आवडलं नाही. कारण त्यांनी भरपुरीतून थोडं दिलं, हिने सगळं दिलं. आमेन. हालेलुया. हालेलुया. बोले येशू मसीह की. आशीर्वादित व्हायचंय ना तर देवासाठी द्यायला मागं पुढे बघू नका. स्वर्गात जायचंय, मग जायचंय का? मग कसं जाल? घरी जाऊन आत्महत्या नका करू. नाही तर तुम्ही सांगाल शिंदे सरांनी शिकवलं मेल्यावरच जाल. तयारी ठेवा. आमेन. जगणे मला ख्रिस्त तर मरणे मला लाभ आहे. हालेलुया. ते आपल्या हातात नाही. ज्या दिवशी देव येईल घेऊन जाईल, तयार राहा. आमेन. हालेलुया. पाऊल म्हणतो, जगणे मला ख्रिस्त तर मरणे मला लाभ आहे. चला वचन परत एकदा वाचू. प्रत्येक प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्याचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईलच असे नाही. म्हणजे याचा अर्थ असा होतो, नीट लक्ष द्या. जेवढे लोक इथं बसलेले आहेत, वाटतं कुठं जाऊ, पण जाऊ जसं जाऊच असं नाहीये. हालेलुया. इच्छा बाळगा पण गैरसमज ठेवू नका. आमेन. समजतं मी काय सांगतोय? इच्छा करणं चांगली गोष्ट आहे, पण गैरसमज असणं ही वाईट गोष्ट आहे. हालेलुया. मला स्वर्गात जाण्याची इच्छा असली पाहिजे, पण गैरसमज नको की मी काही पण करेल तरी कुठे जाईल, काही पण कसा पण वागेल तरी कुठे जाईल. तोंडात असून मी शिव्या देतात, बैलाला हाकलतात तरी तोंडात काय. नीट बघा, इकडे बघा. बैलाला आपली एक तरी शिवी कळती हो. अरे बोला. शेतात दुसऱ्याचा बैल घुसून आला तुमच्या गव्हामध्ये किंवा तुमच्या भातामध्ये, दगड उचलतो किंवा काठी घेतो आपण आणि तोंडात काय असते आपल्या, त्याला कळती शिवी, तरी पण आपण घेतो, तरी सुद्धा आपण देतो. आपल्याला काय वाटतं आपण कुठे जाऊ? अरे बोला कुठे जाऊ? तुम्ही बैलाला सोडत नाही, तुम्ही स्वर्गात जा. अरे बोला स्वर्गात जा. अरे बोला हालेलुया. एकमेकांचं तोंड बघत नाही बरेच लोक. वर्ष एकाच मंडळीत येतात तरी सलाम करत नाही. जमत नाही एकमेकांशी. भावाचं भावाशी जमत नाही, बहिणीचं बहिणीशी जमत नाही. एकाच घरात नवरा बायको एक महिना एकमेकांकडे बघत सुद्धा नाही. जसं कुत्र्याला आपण भाकर टाकतो ना, तसं नवऱ्याला ताटाचं सरकून देते. खाय तर मग तिकडं. काय वाटतं तुम्हाला, हे तुमचं प्रेम घेऊन तुम्ही स्वर्गात जाल? अरे बोला. जर भाऊ भावावर प्रेम करू शकत नाही तर स्वर्गात जाल. जर बहिणीवर तुम्ही प्रेम करू शकत नाही तुम्ही स्वर्गात जाल. जन्म देणाऱ्या आई वडिलांवर जर तुम्ही प्रेम करू शकत नाही तुम्ही स्वर्गात जाल. तुमच्या शेजाऱ्यावर जर तुम्ही प्रेम करू शकत नाही तुम्ही स्वर्गात जाल. अरे बोला. अरे बोला ना. नाही ना. म्हणून बायबल म्हणतं, प्रत्येक प्रभूजी म्हणणाऱ्याचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही. आमेन. तर कोणाचा होईल ब्रदर? वाचा. तर जो कोणी माझ्या स्वर्गीय पित्याच्या देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. आमेन. देवाची इच्छा कुठे आहे बरं? देवाची इच्छा कशी काय समजेल आपल्याला? कोण सांगेल? प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही प्रभूजी म्हणणाऱ्याचा. मग बायबल असं म्हणतं, पण जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचाच होईल. मग स्वर्गीय पित्याची इच्छा काय कुठे आहे? कसं काय समजेल की देवाची इच्छा कुठे आहे? काय कसं वागायचं, काय करायचं? देवाची इच्छा कुठे आहे? कशात आहे? अरे मला कशात आहे?
कशात आहे? बोला बोला, कशात आहे? बोला, कशात आहे? तुम्हाला माहिती अनेक लोकांना गाणे म्हणायला आवडतं. हा, खूप गाणे म्हणतात चर्चमध्ये आल्यावर. बाहेर नाही म्हणणार, घरी पण नाही म्हणत, पण इथं आल्यावर म्हणतील. पण बरेचसे लोक आहेत ज्यांना बायबल वाचायला आवडत नाही. ते म्हणतात वाचायला लागलो का मला झोप यायला लागते. काय म्हणतात? वाचायला लागलो का मला झोप. पण तुम्हाला माहिती, देवाची इच्छा जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर ती कुठे आहे? कुठे आहे? देवाच्या वचनामध्ये. आमेन, आमेन. जर तुमच्या जीवनामध्ये वचन नसेल, जर तुम्ही देवाच्या वचनाला वेळ देत नसाल, मी तुम्हाला सांगतो तुम्ही देवाची इच्छा समजू शकत नाही. आणि जो व्यक्ती देवाची इच्छा समजू शकत नाही तो स्वर्गीय राज्यात जाऊ शकत नाही. हालेलुया. जेवढं आराधना गरजेची आहे, जेवढी प्रार्थना गरजेची आहे, तेवढंच देवाचं वचन सुद्धा गरजेचं आहे. आमेन. किती लोकांना वाचता येतं? हात वर करा. बाया, लेडीज पण ज्यांना वाचता येतं त्यांनी हात वर करा. मोठा नीट वर करा, मला दिसू दे. ज्यांना वाचता येतं. आता ज्यांनी हात तसेच ठेवा, मी काय खाली करायला लावले, तसेच ठेवा. ज्यांनी हात वर केलेले, दुसरा हात आहे ना खाली तुमचा, बायबल उंच करा दुसऱ्या हाताने. हात तसाच ठेवा, हात तसाच ठेवा. आणि त्यांनीच बायबल उंच करा. आणि ज्यांनी बायबल नसेल आणले त्यांनी दोघं हात उंच करा. ज्यांनी बायबल आणले नसतील त्यांनी असे दोघं हात उंच करा. आहेत दोन हातवाले पण चालले स्वर्गात बिना बायबलची. मोबाईलचा रिचार्ज कितीला मारतात दर महिन्याला? आता वाढले ना? किती झालं हे बरोबर माहिती. बायबलची किंमत माहिती का? मोबाईलचा रिचार्ज कोणता, जिओचा किती, एअरटेलचा किती, सगळं तोंडी पाठ आहे आपल्याला. बायबल कितीला भेटतं माहितीये? साधं बायबल घेतलं कितीला भेटतं? जास्तीत जास्त 200. बोला किती? तरी सुद्धा आम्हाला घेणं होत नाही, कारण आम्हाला मोबाईलच स्वर्गात घेऊन जाणार आहे, बायबल नाही घेऊन जाणार. हालेलुया. काय वाटतं बिना बायबलचे तुम्ही चर्च मध्ये येतात? कशासाठी येतात? कशाला तोंड घेऊन येतात इथं? सांगा ना. अरे बोला. जे बायबल, जे देवाचं वचन तुम्हाला आणि मला कुठे घेऊन जाणार आहे? तुम्हाला माहिती देव कुठे आहे? देव कुठे आहे? बरं, चर्च मध्ये देव आहे का? आहे का? उत्तर द्या. आहे का? असेल तर दाखवा मला. चर्च मध्ये देव आहे का? बरं, या भिंतीमध्ये देव राहतो का? हा का? नाही. फोटो मध्ये नाही. क्रुसामध्ये देव कुठे राहतो? अंतःकरणात. ज्याच्या तुमच्या अंतःकरणात दुसऱ्याबद्दल वाईट आहे, राहील तिथं? बोला, राहील का? बायकोचं, आपलं नवरा बायकोचं एकमेकांशी जमत नाही, मनात वाईट आहे, राहील देव तिथं? दुसरा घेऊ का? हा घेऊ. चालू करा. हालेलुया. वायरवाला घेऊ. काय अडचण? फक्त बोलू द्या मला, कारण कोणी बोलवलंय मला इथं? बोला आम्हीच. बोला, कोणी बोलवलंय? तुमच्या पायावर तुम्हीच दगड मारलाय. हालेलुया. समजते का? मला बोलून तुमच्या पायावर आता भोगा. हालेलुया. चर्च मध्ये आलो तर वाटत होतं स्वर्गात जाऊ, आता वाटायला लागलं कसं काय जाऊ. हालेलुया. पण बायबल असं म्हणतं, सत्य तुम्हाला कळेल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करेल. आमेन. देवाची इच्छा आहे तुम्ही स्वर्गात जावं, पण तोंड घेऊन जाऊ नका. हालेलुया. देवाच्या इच्छेप्रमाणे जावं लागेल. आमेन. समजतं मी काय सांगतोय? आपल्या सगळ्यांना स्वर्गात घेऊन जाण्याचा मार्ग कुठे? तुम्हाला माहिती, बायबल असं म्हणतं, परमेश्वराचं वचन होतं, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्दच देव होता. आमेन. शब्दच जर देव होता, याचा अर्थ बायबल हिंदी मध्ये मस्त म्हटलेलं आहे ना, वचन म्हटलेलं आहे, शब्द नाही म्हटलेले. हालेलुया. आदि में वचन था, वचन परमेश्वर के संग था और वचन ही परमेश्वर था. हालेलुया. वचनच
परमेश्वर होतं. आमेन. आमेन. मग याचा अर्थ देवाला शोधायचं तर कुठं शोधायचं? वचनात. देवाला भेटायचं तर कुठं भेटायचं? वचनात. देवाशी बोलायचं तर कुठं बोलायचं? आणि देवाचं ऐकायचं तर कुठं ऐकायचं? वचनामध्ये. आमेन. आमेन. जर बायबल तुमच्या जीवनामध्ये असेल ना, विश्वास ठेवा, परमेश्वराची इच्छा तुम्ही जाणाल. हालेलुया. काही लोकांना राग आला असेल, येऊ द्या, येऊ द्या, पण स्वर्गात जा. हालेलुया. कुठे जा? हा, मी तुम्हाला हसून हसून नरकात पाठवण्यापेक्षा रडून रडून कुठे जा? स्वर्गात. अरे बोला, कुठे जा? तुम्हाला जास्त राग आला ना, चपला फेकून मारा मला. काय फेकून मारा? चपला. मी सहन करायला तयार आहे, पण तुम्ही कुठे जा? स्वर्गात. मी तुमच्यासाठी बोलतोय, माझ्यासाठी नाही. आमेन. कारण देवाला काळजी आपल्या सगळ्यांची. हालेलुया. देवाची इच्छा आहे. तुम्हाला माहिती, सत्य आपल्याला ऐकायला आवडत नाही. ते टोचतं आपल्याला. बोला, काय करतं? चॉकलेट खाल्ल्याने आजार बरे होतात का? मग आजार बरे होण्यासाठी कोणत्या गोळ्या खाव्या लागतात? कडू. कशा? कडू. हालेलुया. तोंडात धरली जाते का ती गोळी? नाही. मग काय करतात? अशी ठेवली का लगेच गटकन पाणी पिऊन टाकतात. का? जास्त वेळ जिभेवर राहिली तर काय होतं? कडू. काय होतं? आणि जास्त वेळ जिभेवर ठेवली तर तोंड. एक तर काय कराल? गिळाल, एक तर ओकार. ओखाल. समजतंय तुम्हाला? वचन तसंच आहे. वचन जर तुम्ही लवकर स्वीकारलं नाही ना, एक तर गिळावं लागतं, एक तर ओखावं लागतं. हालेलुया. ओकून फायदा होणार नाही, गिळूनच फायदा होईल. आमेन. कारण कडू गोळी जेव्हा आतमध्ये जाते तेव्हाच आजार बरा होतो. आमेन. आमेन. मग भले तुम्हाला पटत नसेल तरी सुद्धा गिळा. काय? तरी सुद्धा काय करा? गिळा. गटकन गिळा. आमेन. जास्त वेळ तोंडात ठेवू नका, डायरेक्ट इथं घ्या. हालेलुया. जो वचनाला स्वीकारतो तोच आशीर्वादित होतो. आमेन. आमेन. हालेलुया. देवाची इच्छा आहे तुमचा नाश होऊ नये, म्हणून परमेश्वर त्याच्या वचनाद्वारे बोलतो, प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश देवाच्या राज्यात होणार नाही, तर जो परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचाच होईल. म्हणजे देवाच्या वचनाप्रमाणे वागणाऱ्यांचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल. पुढे वाचा ते वचन, कंटिन्यू करा. आता नीट लक्ष द्या. वचन इथं बघा. त्या दिवशी पुष्कळ जण येऊन मला म्हणतील, येशू म्हणतो मला म्हणतील, प्रभू प्रभू आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला. म्हणजे कोण? मी. माझ्यासारखा सेवक ना. मी काय देतोय आता? संदेश. मी संदेश देतोय. माझ्यासारखा सेवक, माझ्यासारखे अनेक सेवक जे संदेश देतात. प्रभू प्रभू आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला. पुढे वाचा. तुझ्या नावाने काय काढली? भूत, दान, वरदान, अद्भुत सामर्थ्य. हालेलुया. आपले लोक पण काही सोपे नाही आहेत. तुम्हाला माहिती, आपल्याला चमत्कारच लागतात. काय लागतात? भूतांना बोलवतो पण आपण आणि हाकलतो पण आपणच. हालेलुया. बिचारे देवाच्यात असताना तेच काम आहे. तुम्ही घेऊन येतात आणि ते हाकलतात. अरे भूत पण इतके हुशार आहेत ना, ते चर्च मध्ये तुम्हाला सोडून देतात. ते म्हणतात जा बेटा आराधना कर, आणि बाहेर तुमच्या मोटरसायकलवर बसलेले असतात आणि म्हणतात ये 2 तासात फिरून, मग जाऊ आपण घरी. कारण त्यांना माहितीये ना, हा जो मध्ये गेलेला आहे हा सुधारलेला नाहीये. द्वेष असाच आहे याच्या मनामध्ये, राग असाच आहे, व्यसन असंच आहे. भूत सोडेल का? भूताला जागा लागते. बोला, काय लागते? जागा. जी घाण तुमच्यामध्ये असेल, जर पाप तुमच्या जीवनामध्ये असेल ना, तर भूताला जागा आहे. हालेलुया. पाप ठेवू नका, भूताला जागा भेटणार नाही. समजतं मी काय सांगतोय? कोणी कितीही तुमची भूतं काढली तरी फरक पडणार नाही. त्याला जागा देणारे आपण आहोत. मला जागा देणारे कोण आहे? बायबल म्हणतं, वचन म्हणतं, प्रभू म्हणतो, सैतानाला जागा देऊ नका. याचा अर्थ जागा कोण देतं? प्रभू प्रभू आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूत काढली, व तुझ्या नावाने पुष्कळ महत् कृत्य केली. हे कोण आहेत? भूत काढणारे कोण आहेत? संदेश देणारे कोण आहेत? चमत्कार करणारे कोण आहेत? विश्वासणारे का सेवक? अरे बोला, विश्वासणारे का सेवक? सेवक. संदेश कोण देतोय? सेवक. हालेलुया. भूत कोण काढतोय? सेवक. चमत्कार कोण करतोय? सेवक. सेवक म्हणतोय येशूला, काय मी तुझ्या नावाने भूत काढली, तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने चिन्ह चमत्कार केले प्रभू, म्हणून मला वाटतं मी कुठे जाईल? म्हणून मला वाटतं मी कुठे जाईल? येशू काय म्हणतो वाचा. येशू म्हणतो तेव्हा मी अशा लबाडांना स्पष्ट सांगेल, मी तुम्हाला कधीच ओळखत नव्हतो. हालेलुया. मला तुमची कधीच ओळख नव्हती. पुढे वाचा.
अहो अनाचार करणाऱ्यांना, अनाचार करणं म्हणजे काय? अनाचार करणं म्हणजे पाप करणं, अनाचार करणं म्हणजे वाईट गोष्टी करणं, अनाचार करणं म्हणजे वाईट कृत्य करणं. लक्षात घ्या, जरी मी सेवक असलो याचा अर्थ असा होत नाही की मी खूप संदेश दिले म्हणून स्वर्गामध्ये जाईल, माझ्याद्वारे चमत्कार झाले म्हणून मी स्वर्गामध्ये जाईल. जर मी सेवा करून सुद्धा जर माझ्या ठाई पाप असेल, मी चुकीच्या गोष्टी वागत असेल, चुकीच्या गोष्टी करत असेल, मी लबाड्या करत असेल, तर 100% मी स्वर्गात जाणार नाही. या सेवेमुळे मी स्वर्गात जाऊ शकत नाही. बायबल म्हणतं, अरे अनाचार करणाऱ्यांना माझ्यापासून काय व्हा? दूर व्हा, मी तुम्हाला ओळखत नाही. नीट लक्ष द्या, स्वर्गामध्ये सगळं चालेल. तुम्ही गरीब असाल चालेल, तुम्ही अज्ञानी असाल चालेल, तुम्ही काळे असाल चालेल, तुम्ही गोरे असाल चालेल, तुम्ही बुटके असाल तरी चालेल, जाड असाल, उंच असाल, कसे असाल चालेल, पण स्वर्गामध्ये पापी मनुष्य चालणार नाही. हालेलुया. मग तो विश्वासणारा असो का माझ्यासारखा सेवक असो, लक्षात घ्या, माझा देव पापाला कधीच स्वीकारत नाही. हालेलुया. म्हणून प्रभू म्हणतो, ते लोक काय म्हणतील शेवटी? सेवक येशू समोर येऊन, प्रभू आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूत काढली, तुझ्या नावाने चमत्कार केले, म्हणून आम्हाला वाटतं आम्ही कुठे जाऊ? तुझ्या वाटण्याने काहीच होत नाही. कोणाला वाटलं पाहिजे? येशूला. कोणाला वाटलं पाहिजे? आणि येशू म्हणतो मला वाटतच नाही. का? कारण मी तुला ओळखत नाही. अरे अनाचार करणाऱ्यांनो माझ्यापासून काय व्हा? काय व्हा? विश्वासणारा असो का सेवक असो, प्रत्येकाला वचन पाळावंच लागेल. आमेन. प्रत्येकाला देवाच्या आज्ञा पाळाव्याच लागतील आणि प्रत्येकाला पापापासून दूर राहावंच लागेल. हालेलुया. हालेलुया. हा, मी पोलीस आहे म्हणून मला सगळे गुन्हे माफ होऊ शकत नाही. कायदा प्रत्येकाला फरक आहे. आमेन. समजते का? जर मी पोलीस असलो मर्डर केला, मी म्हणेल मी पोलीस आहे, मग काय झालं? मर्डर केला तर चालेल का? चालेल का? मग मर्डरची शिक्षा काय? एखाद्याने खून केला तर त्याची शिक्षा काय? फाशी. मग तो साधारण व्यक्तीने मर्डर केला किंवा एखाद्या पोलिसाने केला तरी काय त्याची शिक्षा? शिक्षा कमी जास्त होईल का? नाही, शिक्षा सारखीच आहे. तसंच आहे, सेवक असो का विश्वासणारा असो, पाप ते पाप आहे. आमेन. हा, देव पापाला पाप म्हणूनच बघतो, म्हणून प्रत्येकाने देवाच्या भयात आणि देवाच्या वचनाप्रमाणे चालणं गरजेचं आहे. आमेन. हालेलुया. या सेवकांना तसंच वाटत होतं, मी तुझ्या नावाने हे केलं, मी तुझ्या नावाने ते केलं. प्रभू म्हणतो, अरे अनाचार करणाऱ्यांनो माझ्यापासून दूर व्हा, मी तुम्हाला ओळखत नाही. वाटल्याने फरक पडत नाही. म्हणून पौल म्हणतो करिंथकरास मंडळीला, ज्यांना वाटतं की मी उभा आहे त्यांनी पडू नये म्हणून सांभाळा. आमेन. हा, हे वाटणं फार भयानक आहे. हालेलुया. या वाटण्यामुळे आपली वाढ होत नाही. या वाटण्यामुळे तुम्ही निश्चिंत राहता. या वाटण्यामुळे तुम्हाला माहिती 10 कुमारी होत्या बायबलमध्ये. किती कुमारी होत्या? 10 कुमाऱ्यांपैकी 5 शहाण्या कुमारी ज्या होत्या त्यांनी येतानाच काय आणलं? दिव्यासोबत काय आणलं? तेल आणलं. पण ज्या मूर्ख 5 कुमारी होत्या त्यांना वाटलं, त्यांना काय काय झालं की एवढंच तेल पुरेल. हालेलुया. तेल का नाही आणलं बरं त्यांनी सोबत? कारण त्यांना काय झालं? वाटलं. त्यांना काय झालं? एवढंच तेल पुरेसं आहे. जो वर आहे ना तो येऊन जाईल, हे पुरून जाईल. वाटलंच म्हणून त्यांनी सोबत आणलं नाही. आज मूर्ख कुमारांसारखं वागू नका. आपल्याला वाटतं एवढीच प्रार्थना पुरेशी आहे, आपल्याला वाटतं एवढी धार्मिकता पुरेशी आहे, आपल्याला वाटतं एवढंच वचन वाचणं पुरेसं आहे, आपल्याला वाटतं आठवड्यातून एकच दिवस चर्चला येणं पुरेसं आहे. तुमच्या वाटण्याला काही फरक पडत नाही. मूर्ख कुमारांसारखं वागू नका. एवढी धार्मिकता तुम्हाला वाचवू शकत नाही. सोबत तेल पण पाहिजे. आमेन. सोबत काय पाहिजे? बोला, सोबत काय पाहिजे? तेल सुद्धा पाहिजे. हालेलुया. देवासोबत चालत असताना प्रभू तुमची सेवा कितीही वाढवो, तुम्हाला माहितीये जेवढी सेवा वाढली ना तेवढे गुडघे जास्त टेकले गेले पाहिजे. आमेन. समजतं मी काय सांगतो? कोणीही सेवक असो, मी तुम्हाला सांगतो, तुमच्याद्वारे परमेश्वर मेलेल्यांना जरी जिवंत करत असेल हरकत नाही, होऊ द्या. पण मी तुम्हाला सांगतो, जेवढी सेवा वाढवेल देव तेवढे गुडघे देवासमोर जास्त टेकले गेले पाहिजे. आमेन. जर तुम्ही प्रार्थनाच करत नसाल तर तुम्ही सेवकच नाहीये. समजतं मी काय सांगतो? मग तुम्ही ना असे ड्रायव्हर आहात ज्यांना रेल्वे चालवता येत नाही, रेल्वेत बसून दिलेले चालवा. हालेलुया. नीट लक्ष द्या. हा, हे फार भयानक आहे.
मी तुम्हाला सांगतो, बिना प्रार्थनेची सेवा होऊ शकत नाही. जेवढा प्रभू तुमचा उपयोग करेल ना, तेवढे आपण देवाच्या उपस्थितीत अधिक बसलो पाहिजे. आमेन. मग नाटक नाही चालत की वेळच नाही भेटत, माझ्या मागे दुसरे काम आहे, हे काम आलं ते काम आलं. तुमचं सगळ्यात पहिलं काम देवासमोर आहे. आमेन. मला पहिलं काम काय आहे? देवाच्या चरणी बसणं. आमेन. भले देव मला कितीही वचन देत असला काही फरक पडत नाही, मी वैयक्तिक देवासोबत बसलो पाहिजे. हालेलुया. नीट लक्ष द्या. माझ्याद्वारे किती चमत्कार होतात हे पाहून परमेश्वर खुश होत नाही. परमेश्वर तेव्हा खुश होतो जेव्हा तो मला त्याच्या सोबत बसलेला पाहतो. आमेन. हालेलुया. माझ्या देवाला सगळ्यात जास्त काही आवडत असेल ना, तर जेव्हा तुम्ही त्याच्या सोबत प्रार्थनेमध्ये बसता. आमेन. सगळ्यात जास्त हेच प्रभूला आवडतं की तुम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये बसता. आमेन. नीट लक्ष द्या. सेवा दुसरी गोष्ट आहे, पहिलं देवासोबत बसणं आहे. आमेन. एलिशा जेव्हा नामान येत होता किंवा इतर लोक यायचे, एलिशा किंवा एलिया किंवा जेवढे संदेष्टे होऊन गेले, हे स्वतःची ओळख द्यायचे, मी जिवंत परमेश्वराच्या हुजुरीमध्ये बसतो. आमेन. ही त्यांची ओळख होती. काय? मी जिवंत परमेश्वराच्या हुजुरीमध्ये बसतो. हालेलुया. रिकाम्या लोकांसोबत कधीच ते टाइमपास करत बसायचे नाही. वेळ राहिला तर कोणासोबत बसतील? देवासोबत. बोला, कोणासोबत बसतील? देवासोबत. कारण बायबल असं म्हणतं, येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना सांगितलं गेतशेमाने बागेमध्ये, प्रार्थना करा. का प्रार्थना करा? की तुम्ही परीक्षेत पडू नये. बोला, तुम्ही परीक्षेत पडू नये. म्हणून काय करा? प्रार्थना. ही प्रायोरिटी आहे. आमेन. हे प्राधान्य आहे सेवकांचं सुद्धा, की तुमचं जीवन प्रार्थनामय असलं पाहिजे. हालेलुया. जेवढी सेवा प्रभू वाढवेल तेवढे तास देवाच्या चरणी गुडघे टेका. हालेलुया. 1 तास उभं राहायचंय ना देवासाठी, 2 तास गुडघे टेका. आमेन. हा प्रियानो, मी नोकरी करून प्रभूची सेवा करतोय तरी सुद्धा वाटतं, प्रभू रोज 1 तास जरी बसत असेल किंवा 2 तास जरी बसत असेल ना, असं वाटतं की प्रभू मला अजून वेळ दे, मोकळीकता दे की मी तुझ्या चरणी बसू शकेल. आमेन. हालेलुया. कारण मला माहितीये, मला बोलता येतं म्हणून मी सेवा नाही करत आहे, माझा प्रभू माझ्यासोबत आहे म्हणून मी सेवा करतोय. आमेन. जर त्याने मला सोडून दिलं ना, मी काहीच करू शकत नाही. आणि माहिती का, नुसती सेवा करून उपयोग नाही हो, मला देवाला आवडेल असं चालणं जगणं गरजेचं आहे. आमेन. जर माझ्या सेवेने देवच खुश होत नसेल तर त्या सेवेचा काय उपयोग? हालेलुया. हालेलुया. माझ्या सेवेने जर देवच खुश होत नसेल तर त्या सेवेचा काय उपयोग? म्हणून पहिले कोण खुश झाला पाहिजे? एका देवाच्या दासाने फार सुंदर सांगितलंय की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये पहिलं स्थान देवाचं असलं पाहिजे. मला कोणाचं असलं पाहिजे? देवाचं. दुसरं स्थान परिवाराचं असलं पाहिजे. मला कोणाचं असलं पाहिजे? परिवार. आणि तिसरं स्थान सेवेचं असलं पाहिजे. कितवं स्थान? तिसरं. बोला, कितवं स्थान? तिसरं स्थान. पहिलं स्थान कोणाचं? देवाचं. दुसरं स्थान कोणाचं? परिवार. तुम्ही लाख सेवा करतायत, पण परिवाराला जर वाऱ्यावर सोडून दिलं तर चालेल का? परिवाराचा नाश झाला तर चालेल का? परिवारालाच देव कळला नाही तर चालेल का? नाही. पहिलं स्थान देवाला, दुसरं स्थान परिवाराला, आणि तिसरं स्थान सेवेला. देवाला सुद्धा हेच आवडतं. आमेन. हालेलुया. कारण देवाची पण इच्छा नाही की तुमच्या परिवाराचा नाश व्हावा. आमेन. तुमचा परिवार तुटावा ही परमेश्वराची इच्छा नाहीये. म्हणून पहिलं स्थान प्रभूला द्या, देवासोबत बसा. दुसरं स्थान परिवाराला द्या, परिवाराला घेऊन देवासोबत बसा. आणि तिसरं स्थान प्रभूच्या सेवेसाठी द्या. हालेलुया. या तिघ गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण बॅलन्स केल्या पाहिजे, तर जाऊन आपण योग्य रीतीने चालू शकतो. म्हणून बायबल म्हणतं, ज्याला वाटतं की मी उभा आहे त्याने पडू नये म्हणून सांभाळा. हालेलुया. बऱ्याचदा आपल्याला वाटतं म्हणून आपण चुकतोय प्रियांनो. वाटण्याने काही होत नाही. हालेलुया. वेळ तर माझा संपलेला आहे. मी जास्त वेळ आता थांबणार नाही. मी जास्त वेळ पुढे जाऊ इच्छित नाही. लक्ष द्या. देवाची इच्छा आहे. जर कोणी स्वतःला धार्मिक समजत असेल, आत्मिक चांगली गोष्ट आहे, समजा, काही हरकत नाही. पण जर तुम्हाला नुसतं वाटतंय तर ते वाटणं फार धोकेदायक आहे. हालेलुया. विश्वास असला पाहिजे. आमेन. विश्वास. हालेलुया. एलियाला विश्वास होता, जर मी आकाशाला बोललो ना पाऊस नाही पडायचा तर पाऊस पडणार नाही. आपल्याला आहे विश्वास? आहे का? आहे का? नाही. दानियेला समोर कोण शांत बसले होते? सिंह. आपल्या समोर कुत्र पण शांत राहत? कुत्रच आपल्याला फाडू का तोडू करत.
आणि दानियेला समोर कोण शांत होते? ही आपली परिस्थिती आहे. हालेलुया. हालेलुया. वचनात लिहिलेलं आहे, माझ्या इस्रायल लोकांवर कुत्र सुद्धा भुंकणार नाही. आपल्यावर जर भुंकायला लागलं समजून घ्यायचं काहीतरी आपलं चुकलंय. हालेलुया. आपलं काहीतरी चुकलंय समजून घ्यायचं, नाही तर ते सुद्धा भुंकणार नाही. अरे सिंह जर देवाच्या दासाला ओळखतं तर कुत्र्याने ओळखणार का? ओळखेल. प्रॉब्लेम आपल्यात आहे. हालेलुया. नीट लक्ष द्या. ज्याला वाटतं की मी उभा आहे त्याने पडू नये म्हणून सांभाळा. आमेन. आता घरी जायचं, प्रार्थना करायची, याचं त्याचं मुलं धुणं नाही काढायचं, स्वतःला बघायचं. बोला, कोणाला बघायचं? मी किती पाण्यात आहे. हालेलुया. समजलं का? आणि जे तोंड घेऊन आलेत ना बिना बायबलचे, पहिले काय घ्या? बायबल घ्या. कोणत्याही मिटिंगला जाल तर सोबत काय ठेवा? ते मोबाईल घरी ठेवून या, सोबत काय घेऊन या? मोबाईल विसरतात का कधी? नाही, ते तर घेऊन अर्ध्या रस्त्यातून परत जातात मोबाईल घ्यायला. चर्च मध्ये काही कामच नाही त्याचं. हालेलुया. तरी सुद्धा अर्ध्या रस्त्यातून परत मोबाईल घरी राहिला. बायबल राहिला तर जातील का? काय बायबलचं काय काम? आपल्या थोडी वचनातून बोलायचं. कोण बोलणार आहे? सेवक. तो बोलेल बिचारा घसा कोरडा करेन, पाणी पिऊन पिऊन बोलेल, गरम पाणी पिऊन. आपल्याला काय घेणं देणे? बायबल आपलं थोडी काम आहे. स्वर्गात जा, बिना बायबलच्या स्वर्गात जा नाही. सोबत काय ठेवा? अरे बोला. ज्यांना वाचता येतं आवर्जून स्वतः सोबत देवाचं वचन ठेवा. आमेन. बायबल ठेवा. जर बायबल आपल्या सोबत नसेल, तुम्हाला माहिती का, वाचाल तर वाचाल. हालेलुया. बोला, वाचाल तर काय वाचाल? बायबल वाचाल तर वाचाल, आणि बायबल नाही वाचाल तर नाहीच वाचाल. समजतंय का? तुमच्याच भाषेत. म्हणून वाचा. आमेन. हालेलुया. ज्या पुरुषाला स्वयंपाक करता येत नाही, अशी कोणी आहेत का माझ्यासारखे? मला पण नाही जमत. बरं, मी माझं उदाहरण घ्या. मला स्वयंपाक येत नाही म्हणून मी भुका राहतो का? मला कोण खाऊ घालतं? अरे बोला, कोण खाऊ घालतं? पत्नी. मला भूक लागली तर मी कोणाला सांगत असेल? माझ्या बायकोला. बरोबर आहे ना? तिला सगळं येतं. हालेलुया. आता तू तिचा फायदा का तोटा मला नाही कळत, कारण मला काही जमत नाही. मग मला काही जमत नाही तरी सुद्धा आमच्या दोघांमध्ये वजन कोणाचं जास्त आहे? अरे बोला. दिसण्यावरून कळून जाईल तुम्हाला कोणाचं जास्त आहे. तिचं असेल का माझं असेल? बरं, उभी राहा. माझ्याकडे बघा ना, मला पाहून तर कळतंय ना तुम्हाला माझं वजन किती आहे? 83 किलो. बोला, किती आहे? मला स्वयंपाक करता येत तरी वजन किती आहे? आणि तिचं 45 आहे. तिचं किती आहे? आणि तिला स्वतःला स्वयंपाक करता येतो तरी खातो कोण जास्त? बोला ना, खातं कोण जास्त? ती कमी. वजन कोणाचं जास्त आहे? फरक नाही पडत. मला स्वयंपाक येतो का नाही, तुम्हाला वाचता नसेल येत, फरक नाही पडत. भूक राहिली ना, तुम्ही कशीही शोधा. आमेन. वचनाची भूक जर तुमच्यामध्ये असेल ना, तर हे कारण नाही की मला वाचता येत नाही. ज्याला वचनाची भूक आहे ना, तो कसंही शोधू शकतो. आमेन. मोबाईल मध्ये सुद्धा बायबल, ऑडिओ बायबल आहे की जे वाचावं नाही लागत, ऐकता येतं. आमेन. फक्त काय पाहिजे आपल्याला? भूक. बोला, काय पाहिजे? मला स्वयंपाक नाही येत तरी वजन माझं वाढू शकतं, तर तुमचं पण आत्मिक जीवन वाढू शकतं जर तुम्हाला वाचता येत नाही तर. हालेलुया. म्हणून वाचता येत नाही म्हणून मी बायबल वाचत नाही, हे पण चुकीचं आहे. हालेलुया. तुम्ही शोधा म्हणजे तुम्हाला ठोका म्हणजे तुमच्यासाठी, आणि मागा म्हणजे तुम्हाला. पण आपण सगळं उलटच करतो. मागतो काय? जे भेटतं तेच मागतो. शोधतो काय? जे सापडलेलं आहे तेच शोधतो. आणि ठोकतो काय? जे उघडलेलं आहे तेच ठोकत बसतो. हालेलुया. जे नाही भेटलं ना ते मागा. आमेन. जे नाही सापडलं ते शोधा, आणि जे आपल्यासाठी नाही उघडलं गेलं ते उघडा. आमेन. हालेलुया. देवाकडे मागा की प्रभू मला तुझं वचन कळू दे. देव तुम्हाला देईल. आमेन. हालेलुया. प्रत्येकासाठी गरजेचं आहे. ज्याला वाटतं की मी उभा आहे त्याने पडू नये म्हणून सांभाळा. जर आजच्या वचनातून कोणाला राग आला असेल, येऊ द्या, काही फरक पडत नाही, कारण हे माझ्यासाठी चांगलं नाही, तुमच्यासाठीच भल्याचं आहे. आमेन. परत मला कधीच बोलू नका, काही फरक पडत नाही, कारण एकचदा हात धुवून घेतले, आता काय राहिले? आता काय बाकी राहिले? जे सांगायचं होतं ते सांगितलं गेले. डोळे उघडले का? झोप उडाली का? अरे उडाली का?
आता सांगा किती लोक धार्मिक आहेत? हालेलुया. अरे आत्मिक लोकांना हात वर करा. बोला येशू मसीह की. मी तुम्हाला हिनवायसाठी ह्या गोष्टी बोललेलो नाही, तर देवाची इच्छा आहे सत्य तुम्हाला कळेल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करेल. आमेन. मी देवाचा दास आहे, तुमचा टाइमपास करण्यासाठी नाही आलो, देवाचं काम करण्यासाठी आलोय. हालेलुया. तुमचा हिशोब देव माझ्याकडून घेईल. समजतंय मी काय सांगतोय? मी जर इथं काही पण टाइमपास करून गेलो ना, तर परमेश्वर मला विचारेल, तुला पाठवलं होतं सिंध पाडायला, काय करून आला? काही नाही प्रभू, त्यांचा टाइमपास करून आलो, हसून आलो, मस्त हसत होते, टाइमपास झाला त्यांचा, बाकी लोक झोपा काढत होते, मस्त आरामशीर झोपले एक तास. तुम्हाला माहिती, तुम्हाला नाही फटके मला पडतील देवाकडून. कोणाला पडतील? मला पडतील. कारण देवाने मला इथे यासाठी नाही पाठवलं की तुम्ही झोपावं, यासाठी पाठवलं की तुम्ही जागे व्हावं. आमेन. देवाने मला ह्यासाठी पाठवलं की आपली डोळे उघडावी, आपल्याला सत्य कळावं आणि सत्याने आपण बंधमुक्त व्हावं. आमेन. देव आपल्यावर प्रेम करतो. बायबल देवाचं वचन म्हणतं, जितक्यांवर तो प्रेम करतो तितक्यांनाच तो शिक्षाही करतो. हालेलुया. तेवढ्यांना तो फटके सुद्धा मारतो. जर देवाने फटके मारले असतील तर ते आपल्या भल्यासाठी आहे. बोला कशासाठी आहे? छडी लागे छमछम, विद्या येई हम हम. आमच्या वेळेस मास्तर खूप हाडायच्या, झोडायचे आम्हाला, लाता बुक्क्याने हाणायचे आणि अजून आम्हाला शिकवायचे, छडी लागे छमछम, विद्या येई हम हम. आता तर कोणी मास्तर मारत पण नाही तेवढं. हालेलुया. आमच्या वेळेस तर अजून चिडवायचे आम्हाला, छडी लागे छमछम. पण तुम्हाला माहिती, म्हणून आम्ही शिकलो. हालेलुया. आजचे लेकरं का शिकत नाही? कारण रट्टे पडत नाही, फटके पडत नाही. आला तर ये, नाही तर राहा तसाच, कोणीच बघत नाही. पण जेव्हा फटके पडतात ना, तेव्हा शिक्षण होतं. हालेलुया. तेव्हाच मनुष्य शिकतो. देवाला सुद्धा शिकवायसाठी काही वेळेस फटके मारावे लागतात. देव या वचनाद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. डोळे झाकू, प्रार्थनेमध्ये जाऊ. सर्वजण आपले डोळे बंद करू, प्रार्थनेमध्ये जाऊ. सर्वशक्तिमान जिवंत देवा प्रभू, आज परत एकदा तुझी वाणी आमच्या कानापर्यंत येऊ दिली, त्याबद्दल आभार मानतो. माझ्या देवा, तुझी इच्छा आहे की आमच्यापैकी एकाचाही नाश होऊ नये, आणि म्हणून प्रभू आज तुझ्या जिवंत वचनाद्वारे तू आमच्याशी बोलला आहे. आमची मन कठीण होऊ देऊ नकोस देवा. तर आम्ही तुझ्या वचनाला ग्रहण करावं, आम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. ज्यांना वाटतं मी धार्मिक आहे, ज्यांना वाटतं मी आत्मिक आहे, ज्यांना वाटतं मी अभिषिक्त आहे, ज्यांना वाटतं मी सेवक आहे, ज्यांना वाटतं मी विश्वासणार आहे, त्या प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावं आणि पडू नये म्हणून सांभाळावं. यासाठी प्रत्येकाला कृपा दे. आमचं वाटणं हे आमच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर आम्ही तुझ्या इच्छेप्रमाणे, तुला काय वाटतं त्यानुसार जगणारे असावं, यासाठी सहाय्य कर. प्रभूजी, तुझ्या वचनाद्वारे जे आज तू बोललेलं आहे, केवळ ऐकणारे नाही, पण त्या वचनानुसार चालणारे आम्हाला कर. जे जिवंत बीज या ठिकाणी पेरलं गेलंय प्रभू, 30 पट, 60 पट आणि 100 पट फळ देणार. आणि सर्व गौरव तुला. धन्यवाद पिता, धन्यवाद ईश्वर, तुझी स्तुती करतो. हम गाए हो राजाओं का हे राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा. हम गाए हो तू राजाओं का हे राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा. प्यारे पिता, तूने हमसे इतना प्यार किया,
तू राजाओं का हे राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा। यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए जमीन। यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए जमीन। हम गाए होसाना, तू राजाओं का हे राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा। धन्यवाद माझ्या देवाची प्रार्थना करतो प्रभूजी, आज तुझ्या लेकरांशी तू बोललेला आहे परमेश्वर पिता। हो प्रभू, आमची मन कठीण होऊ दे नकोस। त्याचे वचन आम्ही आज ऐकलंय प्रभू, ते अंतःकरणामध्ये ग्रहण करण्यासाठी आणि त्यानुसार चालण्यासाठी आज आम्हा प्रत्येकाला सहायता आणि मदत कर दे बाबा। धन्यवाद प्रभूजी, माझी योग्यता नसताना प्रभू ती योग्यता दिली आणि तुझ्या वचनातून बोलण्यासाठी माझा उपयोग केला। आज तू माझ्याशी आणि आम्हा सर्वांशी बोलला, त्याबद्दल आभार आणि उपकार मानतो। सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान तुझा आहे, मी तुलाच देतो। प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली म्हणून